राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातल्या 7ही उमेदवारांनी अर्ज भरला। त्यात शरद पवारांनी सुद्धा महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। पण यावेळी एक राजकीय आणि भावनिक क्षण पाहायला मिळाला। तो केवळ राज्यसभेच्या अर्जाचा कार्यक्रम नव्हता, तर दोन पिढ्यांमधल्या राजकीय नात्यांचा भावनिक दुवा होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला। पण या अर्जाच्या प्रक्रियेत एक खास गोष्ट घडली, ते म्हणजे पवारांनी सूचक म्हणून सांगलीचे आमदार रोहित आर पाटील यांची निवड केली। हा निर्णय केवळ औपचारिक नव्हता, तर त्यामागे होता दोन कुटुंबांमधील अनेक दशकांचा विश्वास। कारण रोहित पाटील हे दिवंगत नेते आर पाटलांचे चिरंजीव। आबा आणि पवार यांच्यातल्या जिव्हाळ्याचे संबंध हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेत। आज त्याच विश्वासाचा धागा नव्या पिढीकडे सोपवला जात असल्याचं चित्र या प्रसंगातून दिसलं। राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुद्धा आहे की महाविकास आघाडीत तरुण नेतृत्वाला पुढे आणण्याचा हा एक संकेत आहे। आणि सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांसोबत रोहित पाटलांवरही पक्षाचा विश्वास वाढताना दिसतोय। पण या नात्याची सुरुवात कशी झाली, तर काही वर्षांपूर्वी शरद पवार हे एका कामानिमित्त सांगली दौऱ्यावर गेले होते। तिथे पवारांसोबत तरुणांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी शरद पवारांसमोर एका तरुणाने तडाखेबाज भाषण केलं। ते भाषण ऐकून पवारांनी विचारलं, हा मुलगा कोण? तर उत्तर आलं, आर पाटील। मग पवारांनी त्याला जवळ बोलावलं, त्याच्याशी संवाद साधला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की याच्यात कर्तृत्व आहे। आणि मग त्याच्या नेतृत्व गुणांची दखल घेतली आणि मग त्याला येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत पहिलीच संधी दिली। मग पुढे विधानसभा आणि मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आबांनी प्रभावी कामगिरी केली। या संपूर्ण प्रवासातून एक संदेश गेला, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबातील तरुणांना सुद्धा मोठ्या राजकारणात संधी देतो। आणि आज त्याच परंपरेचा धागा रोहित पाटलांच्या रूपाने पुढे जाताना दिसतोय। आपल्याला याविषयी काय वाटतं? आपली मतं कमेंट करून सांगा।